श्री गणेशाय नमः. स्वामी चरित्र सारामृत अध्याय 7वा. श्री गणेशाय नमः. जय जयाजी निर्गुणा, जय जयाजी सनातना, जय 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 अघरणा लोकपाला सर्वेशा. अक्कलकोटी मालोजी नृपती समर्थ चरणी जयांची भक्ती स्व स्वहस्ते सेवा नित्य करीती, जाणून येती परब्रह्म वेदांत आवडे तयाशी श्रवण करीती. दिवसनिशी हेरळीकराधिक शास्त्रांची वेतने देऊनी ठेविले. त्या समयी मुंबापुरी विष्णुबुवा ब्रह्मचारी प्राकृत भाषण वेदांतावरी करुणी लोका उपदेशेती. त्यासी या नावे अक्कलकोटी हेतू उपजला नृपापोटी भूत लोक करुणी खटपटी बुवांशी शेवटी आणले. रात्रंदिन नृपमंदिरी वेदांत चर्चा ब्रह्मचारी करीती तेने अंतरी रपती भाऊ सुखावे. ख्याती वाढली लोकांत स्तुती करीती जन समस्त सदा चर्चा वेदांत राजग्रही होतसे. एके दिवशी सहस्थिती ब्रह्मचारी दर्शना येती श्रेष्ठ जन सांगाती कित्येक होते तयावेळी. पहावया येतीचे लक्षण ब्रह्मचारी करीती भाषण काही वेदांत विषय काढून प्रश्न करीती स्वामींशी. ब्रह्मपद तदाकार काय केल्याने होय निर्धार ऐसे कोणी सत्वर यतिराज हसले. मुखे काही न बोलती वारंवार हास्य करती पाहून येशी विचित्रवर्ती बुवा म्हणती काय म्हणी. हा तो वेळा संन्याशी भुरळ पडली लोकांशी लागले व्यर्थ भक्तीशी याने ढोंग माजविले. तेथोनी निघाले ब्रह्मचारी आले सत्वर बाहेरील लोका बोलती हर्षोत्तरी तुम्ही व्यर्थ फसला हो. पाहुणी तुमचे अज्ञान यांचे वाढले ढोंग पूर्ण वेदशास्त्राधिक ज्ञान याते काही असेना. ऐसे ब्रह्मचारी बोलोनी पातले आपल्या स्वस्थानी विकल्प पातला म्हणे स्वामीशी तुच्छ मानिती. नित्य नियम सारोन ब्रह्मचारी करीती शयन जवळी पार्श्वे दोघे जण तेही निद्रिस्त झाले. निद्रा लागली बुवांशी लोटली या काही निशी एक स्वप्न तयांची चमत्कारिक पडलेशे. आपल्या अंगावर वृश्चिक एकाएकी चढले असंख्य महाविषारी त्यातून एक दंश आपणा करीतशे. ऐसे पाहुणी ब्रह्मचारी खडबडून उठले लवकरी बोबडी पडली वैखरे शब्द एक न बोलवे. जवळी होते जे पारशी जागृती आली तयांशी त्यांनी धोरणी बुवांशी सावध केले त्यावेळी. मग स्वप्नीचा वृत्तांत तयांशी सांगती समस्त म्हणती यात काय अर्थ ऐसी स्वप्ने कैक पडती. असो दुसऱ्याच दिवशी बुवा आले स्वामीपाशी. पुसता मागील प्रश्नाशी खदखदा स्वामी हसले. मग काय बोलती येतीश्वर ब्रह्मपद तदाकार होण्याविषयी अंतर तुझे जरी इच्छितसे तरी स्वप्नी देखुनी वृक्षिकांशी काय म्हणून भ्यालाशी जरी व्रता भय मानितोशी मग ब्रह्मपद जानशी कैसे. ब्रह्मपद तदाकार होणे हे नव्हे सोपे बोलणे यासी लागती कष्ट करणे फुकट हाता न येची. बुवांप्रती पटली खून धरले तत्काळ स्वामी चरण प्रेमाश्रोणी भरले नयन कंठ झाला सद्गदित. त्या समयापासून भक्ती जडली स्वामीचरणी अहंकार गेला पोगळोनी ब्रह्मपदा योग्य झाले. इति श्री स्वामीचरित सारामृत नाना प्रकार कथा समद सदा परिसोद भक्त सप्तमाध्याय गोढा. श्री राजाधिराज योगीराज श्री स्वामी समर्थार्पणमस्तु.